सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण 9व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योऽस्येति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः। एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योऽस्येति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः। संजय जे आहे ते संजय धृतराष्ट्राला सांगायला प्रारंभ करत आहे। संजयाचं जे काही बोलणं आहे ते बोलणं धृतराष्ट्रासोबत आहे। भगवंताचं जे काही बोलणं आहे ते अर्जुनासोबत आहे। तर या ठिकाणी संजय सांगत आहे की हे धृतराष्ट्रा, शत्रुतापी निद्रेला जिंकणारा अर्जुन अंतर्यामी श्रीकृष्णाला असे बोलून पुन्हा त्या गोविंदाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगून स्तब्ध राहिला। कारण याच्या अगोदरही पुन्हा या शब्दाचा उच्चार ज्या अर्थी संजयाने केला, या अगोदरही भगवंताला अर्जुनाने सांगितलं होतं की मी युद्ध करणार नाही, मला लढायचं नाही, मी लढणार नाही, ही भूमिका अर्जुनाची होती। आणि या ठिकाणी सुद्धा जो काही अर्जुन आहे तो अर्जुन लढणार नाही अशा पद्धतीने बोलत आहे। ही संजय धृतराष्ट्राला सांगत आहे। संजय धृतराष्ट्राला हे सांगत आहे कारण यामध्ये जर आपण पाहिलं, लक्षात येतं आपल्या की अर्जुन जो आहे फारच विक्षिप्त झालेला आहे आणि विक्षिप्त झाल्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे ती आता स्थिर राहिली नाही। तो घडीत भगवंताला म्हणतो की देवा, तुम्ही मला यातून बाहेर काढावं, तुमच्या वाक्याशिवाय माझा हा मोह जाणार नाही। हाच अर्जुन पूर्वीच्या पूर्वी आपण मागे पाहिलं तर लक्षात येईल की तो म्हणतो की मला त्रैलोक्याचं राज्य जरी प्राप्त झालं तरीही माझा मोह तुमच्या वाक्याशिवाय जाणार नाही। तुझ्या वाक्या वाचून, तुझ्या वाक्याशिवाय हा माझा मोह फिटेल असं मला वाटत नाही। आणि तोच अर्जुन पुन्हा आता म्हणत आहे की देवा, मला आता लढायचं नाही। काय म्हणत आहे? मला आता लढायचं नाही, मी लढणार नाही, मी युद्ध करणार नाही, स्पष्टपणे भगवंताला सांगत आहे। या ठिकाणी श्लोकाचं आपण चिंतन करू की संजय काय म्हणत आहे? परंतप हे शत्रुतापी धृतराष्ट्रा, एवं असे म्हणून, उक्त्वा, उक्त्वा म्हणजे म्हणून, गुडाकेशः निद्रेला जिंकणारा। अरे, गुडाकेश शब्दाचा अर्थ मग मागे सांगितलाच होता, एक म्हणजे निद्रेला जिंकणारा, आणि जो कुरड्या केसाचा आहे, ज्यांचे केस गुंढालेले असतात त्यांना सुद्धा गुडाकेश म्हणतात। की ऋषिकेशम अंतर्यामी गोविंदम, भगवान गोविंदांना न योसे, मी युद्ध करणार नाही, इति असे स्पष्टपणे उक्त्वा सांगून तूष्णीम बभूव, स्तब्ध झाले। कोण? अर्जुन। अरे, अर्जुनाने असं सांगितलं आणि अर्जुन काय झालाय? स्तब्ध झालेला आहे की मी लढणार नाही, आता मला लढायचं नाही, मला युद्ध करायचं नाही। आता माऊली त्याच्यावर काय चिंतन करतात ते एकदा बघू आपण।
ऐसे संजय असे सांग तू, म्हणे राया तो पार्थू, पुनरूपी शोका कुळी तू काय बोले. माऊली सुद्धा पुनरूपी या शब्दाचा प्रयोग करताना आपल्याला दिसतात. माऊली सुद्धा पुनरूपी शब्दाचा प्रयोग करतात की मागे हा जो अर्जुन आहे, हाच अर्जुन मागे की मी लढणार नाही असे म्हणत होता. आणि पुन्हा ज्यावेळेस भगवंत बोलत नाही हे पाहिल्यानंतर पुन्हा तोच अर्जुन म्हणाला, देवा मला कळत नाही युद्ध करणं योग्य की अयोग्य, धर्म कशामध्ये आहे, युद्ध करण्यामध्ये धर्म आहे का युद्ध न करण्यामध्ये धर्म आहे, मला हे कळत नाही. आणि म्हणून आमच्यासाठी सर्वस्व देवा तूच आहेस. अरे जसं गुरु आपल्या शिष्याचा अव्हेर करू शकत नाही, गुरु जसा सर्वस्वी आपल्या शिष्याला काय करत असतो, उपदेश करून त्याला त्या संकटातून, त्या भवसागरातून, भवरोगातून बाहेर काढण्याचं काम करत असतो, त्या पद्धतीने आम्हाला तर तो आमचा गुरु आहे. तो गुरु बंधू काय, तू गुरु बंधू पिता. या ठिकाणी मागे म्हटलंच आहे ना की तू गुरु बंधू, मागे एक ओवी येईल, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तुची सदा रक्षिता आपदी अमुते. अरे तू आमच्यासाठी, तू आमचा गुरु आहे, तूच आमचा बंधू आहे आणि तूच आमचा पिता सुद्धा आहे. प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तू आमचा काय केला आहे, सांभाळ केलेला आहे. आणि सांभाळ केलेला आहे म्हणून मला असं वाटतंय की या संकटातून तूच आम्हाला बाहेर काढू शकतो असं म्हणणारा जो अर्जुन आहे, आता पुन्हा भगवंताला म्हणतो की देवा मी लढणार नाही. पुनरूपी शोकाकुळीत काय बोले. पुन्हा शोकाकुळाने ग्रस्त झाला, शोकाने ग्रस्त झाला आणि पुन्हा काय म्हणतो आहे, ही गोष्ट संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. ऐके सकिदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवंसेने. बघा आता तर या स्टेपवर तू येऊन पोचला आहे, या स्थितीवर येऊन पोचला आहे की ऐके सकेदू बोले श्रीकृष्णा ते. सकेदू म्हणजे अर्जुन. अर्जुन आता श्रीकृष्णाला खेदयुक्त अंतकरणाने बोलत आहे की आता मी लढणार नाही आणि लढणारच नाही. काय, मी आता या ठिकाणी लढणार नाही, पण तुम्ही आता मला आळवायचा सुद्धा प्रयत्न करू नका. आता तुम्ही मला आळू नका, म्हणजे आता तुम्ही मला काही सांगू नका. तुम्ही मला सांगितलं तर की मी हे लढणार नाही, अशा भूमिकेपर्यंत अर्जुन येऊन पोचला आहे. अरे एखाद्याला आपण एखादी चांगली गोष्ट सांगायला लागलो आणि एखादी चांगली गोष्ट सांगत असताना आपण त्याला त्या चांगली गोष्ट सांगत असताना, त्याला उपदेश करत असताना, त्याला योग्य काय अयोग्य काय हे सांगत असताना, आणि नंतर तो जो आहे तोच आता म्हणतो की तुम्ही काही मला सांगू नका, तुमचं ज्ञान मला काही सांगू नका, तुम्ही तुमचे मोठे, तुम्ही तुमचे शहाणे, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. आता जो सांगणारा असतो त्या सांगणाऱ्याला असं वाटतं की त्याचं कल्याण व्हावं, की त्याचं भलं व्हावं, आणि भलं व्हावं, चांगलं व्हावं, कल्याण व्हावं अशा उद्देशाने तो सांगत असतो. पण जो ऐकणारा आहे जर असा म्हणाला की आता तुम्ही काही सांगू नका, मला काही ऐकायचं नाही, तर सांगणारा कशाला सांगणार आहे, सांगेल का? अरे एखादा व्यक्ती जीव तोडून तुम्हाला सांगायला लागला की बाबू हे करू नको, हे योग्य नाही, हे चांगलं नाही, हे योग्य नाही, तुम्ही जे भावाभावामध्ये भांडणं करता ते योग्य नाही, अरे तुमचे जे काही दोघांमध्ये वाद होत आहे हे योग्य नाही. एखादा वृद्ध माणूस, म्हातारा माणूस तंटा सोडवत आहे, भांडणं सोडवत आहे, आणि त्यातील जे दोघं भाऊ असतात, तुम्ही आमच्या मनात पडू नका, तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्ही आमचं पाहून घेऊ, काय करायचं तर आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही आम्हाला काही सांगू नका, आम्ही आमचं पाहून घेऊ, आम्हाला काही तुमचं ऐकायचं नाही. आणि त्यावेळेस मग सांगणारा जो आहे तो काय सांगणार आहे, तो तर त्याचं काय, तो तर म्हणाल की बाबा आता हे ऐकण्याच्याच मानसिकतेमध्ये नाही, तर सांगून काही फायदा आहे का? नाही. त्या पद्धतीने हा जो अर्जुन आहे तो अर्जुन भगवंताला म्हणत आहे आता नाळवावे तुम्ही माते, आता तुम्ही मला सांगू नका, मला आळू नका, मला ही झुंज करण्यासाठी प्रवृत्त करू नका, मला लढायचंच नाही, मी सर्वथा न झुंजे येथे मी सर्वर्थाने या ठिकाणी लढणारच नाही, मी झुंजणारच नाही, मी युद्ध करणारच नाही, आणि तुम्ही सांगितलं तरी त्याचा उपयोग होणार नाही, तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही.
अशा पद्धतीने अर्जुन जो आहे या भूमिकेवर येऊन पोचलेला आहे. मी युद्ध करणार नाही, युद्ध करणारच नाही या निश्चित भूमिकेपर्यंत कोण आलं आहे? अर्जुन आला आहे. आता पुन्हा माऊली सांगतात, ऐसी एकी हेळा बोलला मग मौन धरुनी ठेला, ते श्रीकृष्ण विस्मय पावला देखुनी तया ते. अरे अशा पद्धतीने ऐसी एकी हेळा बोलला, असं बोलला तो, पण याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता अर्जुनाने पुन्हा मौन धरलं. पुन्हा काय केलं? मौन धरलं. आणि मौन धरलं ही त्यांची अवस्था पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं, की पुन्हा ही जी काही त्यांची अवस्था आहे ती अवस्था पाहून भगवंताला आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटायला लागलं भगवंताला, देवाला, की अरे हा जो आहे आत्ताच मला म्हणतात, देवा तू या मला बाहेर काढावं, या संकटातून बाहेर काढावं, तू आमचा गुरु आहे, तू आमचा बंधू आहे, तू आमचा पिता आहे, तू आम्हाला सर्वस्व आहे, आणि सर्वस्व असून तू आमच्यासाठी सर्वस्व आहे, तू आम्हाला संकट काळामध्ये आमचं रक्षण केलं आहे, आम्हाला योग्य काय आहे अयोग्य काय हे कळत नाही, आणि हे तू करणार आहे, तुला सगळं माहिती आहे, तू ज्ञाता आहे. आणि हे असा अर्जुन देवाला बोलला. आणि देवाला बोलल्यानंतर हाच अर्जुन जो आहे तो अर्जुन आता पुन्हा काय म्हणत आहे, की मी लढणार नाही, मला लढायचं नाही, मी सर्वताना झुंजे येथे. पण आता पुन्हा हे बोलल्यानंतर पुन्हा तो मौन झाला, पुन्हा मौन झाला. त्यावेळेस भगवंताला आश्चर्यच वाटलं आहे. आता भगवंत काय बोलत आहे, भगवंत काय बोलत आहे हे कोण सांगत आहे? आता हे पुन्हा जे आहे ते संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारत, सेनयोरुभयोर्मध्ये विषदन्तमिदं वचः. की सांगतात, तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत. हे भरतवंशी धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करीत असलेल्या त्या अर्जुनाला प्रसन्न मुखाने श्रीकृष्णाने असे वचन बोलले की, बघा आता भगवंत काय बोलणार आहे ते बोलणं समोर राहिलं आहे, परंतु जो संजय आहे तो संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की देव अर्जुनाला असे बोलला. असे बोलला एवढंच म्हणला या श्लोकाच्या द्वारे, की भगवंत अर्जुनाला असे बोलला. काय बोलला ते समोर भगवंताच्या मुखातील जे काही श्लोक आहे ते तर तो सांगणारच आहे, परंतु या ठिकाणी एवढं म्हणत आहे की काय बोलला एवढंच काय सांगत आहे. परंतु या काय बोलला या शब्दावरही आपल्याला बरंच चिंतन आपल्याला करता येईल. पहिला आपण श्लोकाचा एकदा अर्थ बघू. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत. भारत यानी धृतराष्ट्राला, हे भरतवंशी धृतराष्ट्रा. उभयोः दोन्ही, सेनयोः सैन्याच्या मध्यभागी विषिदन्तमिदं तम शोक करीत असलेल्या अर्जुनाला प्रहसन इव प्रसन्न मुखाने ऋषिकेशः भगवान ऋषिकेश इदम असे सांगितले जाणारे वचः वचन वाच म्हणाला. काय म्हणाला तर प्रहसन्येव या ठिकाणी मधुर हास्य करीत. काय मधुर हास्य करीत या ठिकाणी आपले एक लक्षात येईल, एखादा जर दुःखाने विव्हल झालेला आहे, एखादा शोकग्रस्त आहे, एखादा त्रस्त झालेला आहे, एखादा त्रस्त झालेला व्यक्ती पाहून जर समोरचा व्यक्ती जर हसायला लागला तर जो विव्हल झालेला आहे तर त्या व्यक्तीला एक प्रकारे काय वाटते की हा आपल्या वेदनेची काय करत आहे, थट्टा करत आहे. काय करत आहे, थट्टा करत आहे. अरे वास्तविक पाहिलं तर या ठिकाणी आपल्या असा लक्षात भाव येईल की जो अर्जुन आहे तो अर्जुन लढण्यासाठी घरून निघाला आहे. घरून निघताना त्याची सगळं जे काही आहे आपल्याला लढायचं आहे हे सगळं क्लिअर होतं. आपल्यासमोर लढणारे शत्रू कोण आहे हेही त्याला माहीत होतं की आपल्यासोबत आपले गुरु द्रोणाचार्य लढणार आहे, आपल्यासोबत भीष्म पितामह लढणार आहे ज्यांनी आपल्याला अंगा खांद्यावर खेळवलं आहे, आपल्यासोबत आपले जे काही चुलत बंधू आहेत ते लढणार आहे, आपल्यासोबत आपले पौत्र जे काही आपल्या भावांचे मुलं आहेत ते लढणार आहे, आपल्यासोबतच आपले भावाचे नातू आहे ते सुद्धा लढणार आहे.
हे सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. आपले स्वजन आपल्यासोबत लढणार आहे, आपले कुलातील लोक आपल्यासोबत लढणार आहे, हे अर्जुनाला सगळं माहिती होतं. हे सगळं माहीत होतं आणि सगळं माहीत असताना त्यांच्यासोबत लढण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने तो रणांगणावर आला होता. आणि रणांगणावर आला होता ज्यावेळेस या दुर्योधनाचे शब्द ऐकून भीष्म पितामहाने शंखाचं अस्फुरण केलं, शंखाचं वादन केलं. हे शंखाचं वादन केल्यानंतर त्यांनाच प्रतिक्रिया म्हणून किंवा त्यांना रिफ्लेक्शन म्हणून किंवा त्यांना पुन्हा एक प्रकारे युद्धासाठी पुन्हा या अर्जुनाने काय केलं होतं की अर्जुनाने सुद्धा शंखाचं वादन करून तुम्ही दिलेला जो काही आम्हाला युद्धाचा जो काही संदेश आहे किंवा युद्धाचं जे काही आव्हान आहे ते आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. अशा पद्धतीने अर्जुना या स्थितीपर्यंत ठीक होता. परंतु लगेच अर्जुनाच्या ठिकाणी हा जो काही मोह निर्माण झाला स्वजनाच्या विषयी ते पाहून आणि मी लढणार नाही या भूमिकेपर्यंत अर्जुन जो आलेला आहे हे पाहून भगवंत कुठेही नाराज झालेले दिसत नाही. एखादा म्हणला असता आपण एवढं मोठं सगळं घरदार सगळं राज्य सगळं सोडून आपण या अर्जुनासाठी यांच्यासाठी लढण्यासाठी आपण यांचा सारथी झालो, आपण सारथी होऊन बसलो आहे, सगळे लढण्यासाठी सगळ्यांना कामाला लावलं आहे. अरे एवढे सगळे औक्षहिणी सीने इथे लढण्यासाठी आले आहे, सगळे या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे, सगळे पांडव कौरव लढण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे, आणि हा जो आहे हा लढत नाही. असं ऐकून भगवंत काही नाराज झाले नाही, भगवंत काही खचून गेले नाही की चला आता अर्जुन लढत नाही मग आता याला कसं समजून सांगून कसं याला बाहेर काढून. देव काही यातून काही नाराज झाले नाही. देव काही त्यांचं ते वाक्य ऐकून त्यांचं ते बोलणे ऐकून किंवा एखादा माणूस म्हणतो की तो खचून जातो आणि तो जे सांगणार आहे त्यालाही असं वाटतं की आता यालातून बाहेर कसं काढावं. आणि मग तो स्वतः सध्या सांगणारा काय होतो, अरे जसे आपले आई वडील असतात, मुलाला समजून सांगतात मुलगा ऐकत नाही, आई वडील नाराज होतात, महाराज काय सांगावं, आमच्या पोराला एवढं समजून सांगतो पण ते ऐकत नाही, तुम्हीच महाराज सांगा काहीतरी काय करावं. म्हणजे सांगायचं तर सांगणाराच कधी कधी खचून जातो. तर या ठिकाणी भगवंताचं तसं नाही. अरे जो देव आहे भगवंत आहे या अर्जुनाचे हे जे काही स्थिती पाहून याची परिस्थिती पाहून देवाला एक प्रकारे हसू आलं. कारण देवाला माहित होतं देव हा फार मोठा वैद्य आहे, त्याला माहिती आहे की याच्यावर कोणते औषध लागू पडणार आहे. अरे एखादा आपण किती त्रस्त असू द्या मग डॉक्टरला माहीत असते की याच्यावर काय उपचार करायचा. काय अरे एक दिवस रात्री अचानक पोटामध्ये दुखायला लागलं माझ्या आणि डाव्या पोटामध्ये दुखायला लागलं, रात्रीच 4 वाजता दवाखान्यामध्ये जावं लागलं आणि एवढा त्रास होता की असं वाटत होतं की याच्यापेक्षा आपण मेलेलं बरं. पण लगेच दवाखान्यात गेलो, डॉक्टर काही घाबरायचं काम नाही, थोडंसं आपलं काय म्हणतात त्याला किडनी स्टोन झालेला आहे आणि औषध दिले की अर्धा 1 घंटा तुम्हाला फरक पडून जाईल, 1 घंट्यात तुम्ही हे होसाल. अरे मी एवढा त्रस्त होतो, मला असं वाटायचं आहे की बाबा मेलेलं परवडलं इतक्या त्रासापेक्षा. पण डॉक्टर नॉर्मल होता, डॉक्टरला माहीत होतं की माझ्याकडे त्याची औषधी आहे, 1 घंट्यात मी यांना रिलॅक्स करणार आहे. याला 1 घंट्यामध्ये मी रिलॅक्स करणार आहे, डॉक्टरला माहीत होतं. त्यामुळे डॉक्टरला काही चिंता वाटत होती का? डॉक्टरला काही चिंता वाटत नव्हती. त्या वैद्याला काही चिंता वाटत होती का? नाही, कारण त्यांच्याकडे औषधी होती. चिंता मी करत होतो की माझा इतकं त्रास मला होत आहे, मी कसा बरा होईल. पण डॉक्टरने 1 घंट्यात ठीक होसाल अशा पद्धतीने सांगितलं आणि 1 घंट्यामध्ये औषधीवर ठीक सुद्धा झालं, बरं वाटलं, औषधीने काम केलं. या ठिकाणी सुद्धा जो देव आहे भगवंत आहे, भगवंत सुद्धा अशा पद्धतीने अर्जुनाचा जो काही त्याला झालेला रोग आहे, जो काही त्याला जो काही भवरोग किंवा जो काही स्वजनाच्या विषयी जो काही आसक्तीरूपी रोग झालेला आहे त्याच्यावर योग्य औषध भगवंताकडे आहे. काय योग्य औषध भगवंताकडे आहे. त्यामुळे जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, मी डॉक्टरकडे गेलो, त्रस्त होतो, डॉक्टर तुम्ही मला यातून बाहेर काढा, बरं करा, हे करा, असं मी म्हणणार डॉक्टरला. डॉक्टर तर हसून म्हणतात अरे 1 घंट्यामध्ये फरक पडत. या ठिकाणी सुद्धा जो अर्जुन आहे तो अर्जुन त्रस्त आहे, शोकग्रस्त आहे, रुदन करत आहे, रडत आहे. परंतु जो डॉक्टर रूपी भगवान श्रीकृष्ण आहे
तो मात्र हसत आहे. त्यांना माहिती आहे याचं उपचार आपल्याकडे आहे, याचं आपल्याकडे औषधी आहे आणि औषधी आपल्याकडे असल्यामुळे आपली जी औषधी आहे याला 100% लागू पडणार आहे. आणि तोच अर्जुन जो म्हणणारा की मी लढणार नाही, मी संन्यास घेईल, हे करेल ते करील, मी जंगलामध्ये जाईल, संन्यस्त होईल, संन्याशी होऊन भिक्षा मागेल, भिक्षापत्राचा अवलंबन करेल, ह्या सगळ्या गोष्टी मी करेल, पण कुलघात करणार नाही, हे सगळं ऐकून देव काही नाराज झाले नाही, देव काही घाबरले नाही, देव उलट प्रसन्न झाले. बर, अरे तुझ्यासाठी माझ्याकडे चांगली औषधी आहे का नाही, तुझ्यासाठी माझ्याकडे चांगली औषधी, आणि मला माहिती त्या औषधीने तू 100% बरा होणार आहे. अर्जुन तर या ठिकाणी जो आहे तो अर्जुनाचा जर विचार आपण केला तर तो पूर्णपणे खचलेला आहे. काय खचलेला आहे? 100% खचलेला आहे. पण हाच अर्जुन जो लढणार नाही म्हणणारा आहे, जो स्वजनाच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये मोह निर्माण झालेला आहे, स्वजनाच्या विषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये आसक्ती निर्माण झाली आहे, स्वजनाच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये प्रीती निर्माण झाली आहे, तोच अर्जुन पुढे सांगणार आहे, नष्टो मोहस्मृती लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. अरे तोच अर्जुन पुढे म्हणणार आहे की देवा, तुझ्या कृपेने, तुझ्या प्रसादाने माझ्या ठिकाणी जो असलेला मोह आहे तो मोह नष्ट झालेला आहे. मी आता पूर्णपणे बरा झालेलो आहे. कशातून? या मोहातून. मला जो काही या मोहाचा जो काही काल सर्प जो मला डसला होता, त्या डसलेल्या सर्पामुळे माझ्या ठिकाणी जो काही स्वजनाच्या विषयी झालेला मोह आहे, तुझे काही विष आहे, ते विष माझ्या ठिकाणी निर्माण झालं होतं, माझ्या अंगावर चढलं होतं, ते विष आता पूर्णपणे उतरलं आहे. आणि आता तुझ्या प्रसादाने मी आता पूर्णपणे मोहातून बाहेर आलेलो आहे. आणि म्हणून मी आता लढण्यासाठी सुद्धा मी सज्ज झालेलो आहे. कोण? हाच अर्जुन पुढे सांगणार आहे, पुढे सांगतो. म्हणून सांगायचं तात्पर्य, अर्जुनाने जे मनात जे काही सगळं हे केलं आहे किंवा हे जे सगळं त्याच्या ठिकाणी निर्माण झालं, हे फक्त एक पद्धतीने तो एका क्षणासाठी आलेला तो काही एक प्रकारचा मोहाची आसक्तीची ती लाट होती. आणि ती लाट हळूहळू ती पुन्हा ओसरून पुन्हा ती स्थिर झाली. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी हा जो काही भाव निर्माण झालेला आहे, तो भाव पाहून भगवंत काही नाराज झाले नाही. भगवंत काही नाराज झाले का? नाही. भगवंत प्रहसिन्नी व भारत, भगवंताने मधुर हास्य केलं. काय केलं? मधुर हास्य केलं. आणि मधुर हास्य करून भगवंताने हे सांगितलं, बाबा पुढे भगवंत सांगणार आहे, हे फक्त संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की देवाने काय केलं? हास्य केलं. अरे अर्जुन जो आहे तो अर्जुन या ठिकाणी श्रेष्ठ साधक आहे. कोण आहे? श्रेष्ठ साधक आहे. आणि हा श्रेष्ठ साधक असून त्यांच्या ठिकाणी या रणांगणावर वेदांत श्रवण करायची, आत्मज्ञान श्रवण करायची, किंवा जे भगवंतानं त्याला तत्वज्ञान श्रवण सांगितलं, ते तत्वज्ञान एकाग्रपूर्वक श्रवण करण्याचा अधिकार किती मोठा आहे. अरे आपण एका खोलीमध्ये राहून, एका घरामध्ये राहून, एका हॉलमध्ये राहून प्रवचन सांगतो, तुम्ही श्रवण करता, परंतु तरीही सुद्धा आपण स्थिर होऊ शकत नाही. त्या रणांगणावर एवढा मोठा रणकल्लोळ, एवढा मोठा सगळा समाज त्या ठिकाणी, काय शांतता असेल का? पण त्या एवढ्या रणकल्लोळामध्ये सुद्धा अर्जुन एकाग्रपूर्वक भगवंताने सांगितलं जे तत्वज्ञान आहे ते ग्रहण करत आहे. अरे हेच सांगतो वेदांत. अरे लोक म्हणतात की वेदांतामुळे माणूस खुळा होऊन जातो, वेदांतामुळे माया मोह आसक्ती त्याची कमी होऊन जाते. अरे वेदांतामुळे त्याला जे काही त्यांच्या घरच्याच्या प्रती जे काही प्रीती आहे ती राहत नाही. पण एक सांगतो, वेदांत जो आहे तो वेदांत माणसाला दुःखातून बाहेर पडण्याचं काम करत असतो. अरे प्रत्येक व्यक्तीला असं वाटते की मला दुःख होऊ नये, मज लागी दुःख व्हावे असे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणीही इच्छा करत नाही. मग प्रत्येकाचं ध्येय जर दुःखातून निवृत्त होणे असेल, प्रत्येकाला जर असं वाटत असेल की मी दुःखातून बाहेर यावं, प्रत्येकाला असं वाटत असेल की मला दुःख होऊ नये, तर यासाठी कुठलेही नश्वर पदार्थ तुम्हाला सुख देण्यामध्ये सक्षम नाही. कुठलेही नश्वर पदार्थ.
अरे जे अनित्य पदार्थ आहे ते अनित्य पदार्थापासून तुम्हाला कधीही सुख मिळू शकत नाही. जे अनित्य पदार्थ आहे ते कधीही तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. आणि अनित्य पदार्थामागे कितीही धावले तुम्ही, कितीही पळाले, कितीही प्रयत्न केला आणि कितीही मिळवलं तरी शेवटी अनित्य पदार्थ हे तुम्हाला दुःखालाच कारणीभूत आहे. अरे जसं एखादी तुम्ही कार घेतली, कार घेतल्यानंतर तुमच्या ठिकाणी जो आनंद निर्माण झाला, कार सुद्धा एक विषय आहे, आनंद निर्माण झाला, तुम्हाला सुख सुविधेसाठी तुम्हाला बरं वाटलं की आता आपल्याला ऊन वारा पावसात रक्षण होईल. कार घेतली आणि कार घेतल्यानंतर ज्या कारनं तुम्हाला आनंद दिला तीच कार घेऊन तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक तुमचा अपघात झाला आणि अपघातामध्ये तुमच्या हातापायाला लागलं, कारचं नुकसान झालं, तर त्याच कारपासून तुम्हाला आता शेवटी दुःख प्राप्त झालं. काय झालं? दुःख प्राप्त. म्हणजे जी वस्तू आहे ती वस्तू कधीही तुम्हाला सुखदायी ठरू शकत नाही. तुम्हाला वस्तूपासून सुखाची तुम्ही जी अपेक्षा करता तोच फार मोठा भ्रम आहे की मला या वस्तूपासून. आता या ठिकाणी काय अर्जुन जो लढणार आहे, अर्जुन जो युद्ध करणार आहे, अर्जुनाचा असाच भाव होता सुरुवातीला की मी लढल्यानंतर मला हे राज्य प्राप्त होईल, राज्य प्राप्त झाल्यानंतर मला भोग भोगायला मिळतील, मला हे ऐश्वर्य मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला असं वाटत होतं की मला हे सगळ्या प्राप्त होतील. पण या सगळ्या गोष्टी मला प्राप्त होतील कोणाला वाटत होतं? अर्जुनाला वाटत होतं. पण देवाचं काही अर्जुनाला नुसतं राज्य प्राप्त करून देण्यासाठी देवाला लढवायचं नव्हतं की केवळ राज्य प्राप्त करून द्यायचं आणि त्याच्यासाठी लढवायचं, अशी देवाची भूमिका नव्हती. अरे जो अर्जुन आहे तो अर्जुनाने लढावं, स्वधर्मासाठी लढावं, याच्यासाठी भगवंत त्याला लढवत होते का त्याला राज्य मिळावं. अरे माणूस तर या जगामध्ये कोणीच उपाशी राहत नाही. एखादा भिकारी जरी असेल तर तो भिक्षा मागून आपलं पोट भरत असतो, उदरनिर्वाह करत असतो. कोणीही या जगामध्ये उपाशी राहत नाही. सगळ्यांना पोटापुरतं मिळतच असतं, सगळ्यांना आपलं पोट भरण्यापुरतं भगवंत त्याची व्यवस्था करतो. कीटक मुंगी पासून तर हत्तीपर्यंत सगळ्यांना मिळत असतं. मग सगळेच जण जगतात आहे, सगळेच जण जगत आहे. अरे अर्जुनाला सुद्धा काय राज्य प्राप्त झालं असतं म्हणजे काय झालं असतं? अरे एखादा श्रीमंत एखाद्या सोन्याच्या कॉटवर झोपत असेल, एखाद्या चांदीच्या पलंगावर झोपत असेल, परंतु एखादा गरीब असेल तो ढेकळात झोपतो. अरे त्यालाही झोप लागते आणि यालाही झोप लागते. शेवटी झोपचाच प्रश्न आहे ना. एखादा शेतकरी असेल तर शेतामध्ये जातो, शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतामध्येच नागाटीमध्ये त्याला झोप लागते. तिथं काय तकिया असते, गादी असते, काय असते? काही नसते. खाली झोपतो, झोप लागून जाते. आणि एखादा पलंगावर, चांदीच्या पलंगावर, सोन्याच्या पलंगावर झोपत असेल त्यालाही झोप लागते. एखादा चांगल्या प्रकारचे पदार्थ खाऊन आपलं पोट भरत असेल तर एखादा शिळी भाकर खाऊन आपलं पोट भरत असेल पण तोही जगतो, हाही जगतो. पण याची धडपड असते की त्याच्यासारखं व्हायची. आणि त्यालाही विचारा तुम्ही की तुला हे सगळं प्राप्त करून काय तुला सुख मिळालं आहे का? या जगामध्ये कोणालाही विचारा तर त्याचं उत्तर एकच राहणार आहे की मला सुख मिळालं नाही. काय का नाही, मला सुखाची प्राप्ती झाली नाही. म्हणून काय अर्जुनाला केवळ राज्य देऊन किंवा त्यांना राज्य प्राप्त करून किंवा हे जे काही हस्तिनापुराचं राज्य आहे ते हस्तिनापुराचं राज्य त्यांना मिळून केवळ त्यापासून सुख देण्याचा हा भगवंताचा उद्देश नव्हता की हे राज्य प्राप्त झालं म्हणजे त्याला सुख मिळेल. अरे राज्य, मान, वैभव, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी ह्या लयाला जाणार आहे. एक दिवस संपणार आहे, एक दिवस नाश पावणार आहे, एक दिवस याचाही विनाश होणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला प्राप्त करून देण्यासाठी देव काही त्याला लढवत नव्हते. मग वेदांत जो आहे तो वेदांत माणसाला हेच शिकवतो की अनित्य गोष्टीपासून आपल्याला सुख कधीही प्राप्त होऊ शकत नाही. मग अनित्य गोष्टी कोणतीही असू द्या, घर दार, इस्टेट, प्रॉपर्टी, पैसा, धन दौलत, आई वडील, बहीण भाऊ, चुलता, सगळे स्वयंजन कोणीही असू द्या, याच्यापासून आपल्याला काही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. बायकोला वाटते नवऱ्यापासून सुख आहे, नवऱ्याला वाटतं बायकोपासून सुख आहे, म्हणून लग्न करतात. लग्न केल्यानंतर पहिले जेवढे सुखी होते त्याच्यापेक्षा आणखीन दुःखी होऊन जातात. बायको म्हणते तुम्ही असे वागत नाही, नवरा म्हणतो तू अशी वागत नाही, आणि दोघांमध्ये रोज भांडणं सुरू होतात. आणि भांडणं सुरू होऊन मग एकमेकाचे भांडणं आणि त्या भांडणातून पुन्हा दुःखाचं निर्माण होते. मला सांगा लग्न कशासाठी केलं? की बायकोपासून सुख मिळावं यासाठी. बायकोने लग्न कशासाठी केलं? नवऱ्याचा आधार मिळावा, नवऱ्यापासून सुख मिळावं यासाठी केलं. पण मग सुख मिळायला पाहिजे तर आणखीन दुःख निर्माण होतं. अरे तुमच्यापेक्षा आम्ही बरे आहे. कोणते? निदान आम्हाला एक ताण नाही. काय? बायकोचा.
हे आणा ते आणा, हे करा ते करा ते करा, आहे की नाही? अरे हे करा हे करा ते करा, करावं लागतं आश्रमाचं सगळंच, पण हा ताण नाही. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. देवाची इच्छा असेल तर होईल, देवाची इच्छा असेल तर नाही होणार. पण तुम्ही देवाची इच्छा असो का नसो मिळवण्याचा प्रयत्न करता, आणि जी मिळत नाही ते न मिळाल्यामुळे पुन्हा दुःखी होता, आहे का? एखादी गोष्ट प्राप्त करायसाठी जाता, प्राप्त करता 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 त्याच्यासाठी आयुष्य खर्च करता, आणि ती प्राप्त नाही झाली की पुन्हा दुःखी होता. तुमचा मुलगा असेल, शिक्षण घेत असेल, शिक्षण घेता 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 त्याला नोकरीवर लागायसाठी प्रयत्न करता, नोकरीवर प्रयत्न करून पैसा खर्च करून दूर ठेवून त्याच्यासाठी तुम्ही तिथे राहून सगळा प्रयत्न करून सुद्धा नोकरी लागत नाही, पुन्हा दुःखी होता. एखादा मुलगा असेल त्याला इंजिनिअरिंगसाठी तुम्ही प्रयत्न करता, होत नाही. एखादा मुलगा असेल त्याला MBBS साठी पाठवण्यासाठी तुमचा खूप अट्टहास असतो, पैसा खर्च करता, हे करता ते करता, तो नाही MBBS होत, पुन्हा दुःखी होता. म्हणजे ज्या गोष्टीपासून तुम्ही सुख शोधायचा प्रयत्न करता त्या गोष्टी तुम्हाला कधीही सुख मिळवून देण्यात सक्षम नाही. वेदांताचं काम हेच आहे की याच्यापासून तुम्हाला फक्त एवढंच वेदांत करणार की तुमच्या जीवनात ज्या असणाऱ्या अनित्य वस्तू आहेत त्या अनित्य वस्तूतून बाहेर काढण्याचं काम करून तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती करून देण्याचं काम वेदांत करणार आहे. आणि भगवंताने एवढ्या रणांगणावर गीतेसारखा ग्रंथ अर्जुनाला सांगितला आहे. काय सांगितलं आहे? गीतेसारखा ग्रंथ सांगितला आहे. अरे गीता म्हणजे काय आहे तर गीता म्हणजे जी काही व्यास महर्षी आहे, या व्यास महर्षीने निर्माण केलेलं जे काही वेदरूपी सागरातून मंथन करून त्यातून महाभारत रूपी लोणी काढलं. काय काढलं? वेदरूपी सागराचं मंथन केलं, त्यातून महाभारत रूपी लोणी काढलं, आणि महाभारत रूपी लोण्यातून पुन्हा गीतेसारखं साजूक तूप काढलं, सुगंधित साजूक तूप काढलं, आणि ते म्हणजे महाभारत आहे. आता वास्तविक त्या काळामध्ये भगवंताने जी गीता अर्जुनाला सांगितली असेल तर ती त्या काळामध्ये 5000 वर्षापूर्वी जी सांगितली, त्या काळची जी भाषा आहे संस्कृत, त्या भाषेमध्ये सांगितली असेल, त्या काळात त्या भाषेमध्ये सांगितलं. परंतु भगवंताने काही अशी छंदामध्येच, अनुष्टुप छंदामध्येच अशा पद्धतीने सांगितली असेल असं नाही. भगवंताने कशा पद्धतीने सांगितले ते त्या काळात माहीत, परंतु व्यास महर्षीने मात्र याला एका काव्यामध्ये आणलं, एका छंदामध्ये आणलं, आणि छंदामध्ये आणून आपल्यासाठी ही उपलब्ध करून दिली. ही उपलब्ध करून दिली. नाही तर रणांगणावर तुम्ही म्हणाल तर रणांगणावर ही जी गीता आहे, ही गीता तिथे लिहिण्यासाठी व्यास महर्षी बसले का? नाही. पण हीच गीता जी रणांगणावर सांगण्यात चालू होती तीच दिव्य दृष्टीने व्यासालाही कळत होते, आणि दिव्य दृष्टीने त्या संजयाला सुद्धा कळत होते काय भगवंत अर्जुनाशी बोलत आहे. म्हणून व्यास महर्षीने ही आपली जी काही बुद्धीच्या द्वारे किंवा आपल्या तल्लक बुद्धीच्या द्वारे त्याला एका काव्यामध्ये आणून, एका छंदामध्ये आणून ती गीता तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून दिली आहे. म्हणून अशा पद्धतीने जो अर्जुन आहे, त्या अर्जुनाच्या ठिकाणी जो झालेला मोह आहे, त्या मोहाला पाहून किंवा अर्जुनाची जी भूमिका आहे ती अर्जुनाने आपली भूमिका सांगून की मी लढणार नाही आणि आता नाळवावी तुम्ही माते, या भूमिकेवर अर्जुन येऊन ठेवला आहे, पोचला आहे. पण आता भगवंत अशा एखाद्याला जर तुम्ही मी सांगितलं की जर एखाद्याने म्हटलं किंवा तुम्ही मला सांगू नका आता, तर तो सांगणारा काय करतो? आपलं सांगणं बंद करून टाकतो. काय करतो? सांगणं बंद करून टाकतो. आता नाळवावे तुम्ही मला सांगू नका, तुमचं सांगणं बंद करा, मग आम्हाला तुमचं ऐकायचंच नाही असं म्हणल्यानंतर सांगणारा सांगतो का? नाही, तो सांगतच नाही. पण आता भगवंताला असं म्हणल्यानंतर भगवंताला हसू आलं. प्रसन्न मुद्राने भगवंताने आता सांगायला सुरुवात केली आहे, आणि काय सांगणार आहे ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहे. आणि आजची जी काही सेवा आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.